यांना साहेबांची माणसं म्हणावी की आपली पोरं? कशी वागते तुझ्याशी अहिल्या? गोड बोलते? जमतं आमचं. खरंच जानकीला हाक मारत होतो, माझ्यासाठी चहा आणायला गेली म्हणून हाक मारली. अहो पण ती तर रमावतीला गेली होती ना, इतक्या लवकर आली पण? माझा मुलगा आर्यन, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. इथे तू तिथे ते युगंधरा. काय या दोघांचं करणार आहात तेच जाणे. गण्या, काय झालं? मी काय भूत आहे का? तू नाही रे, इथे कोणीतरी आहे वाटतं. म्हणजे रे, मी आता आतमध्ये तयार होत होते ना, तर मला असं वाटलं इथे कोणीतरी आहे. म्हणून मी आले तर कोणीच नाहीये. अरे हा मग नसेलच कोणी, तुला उगीच भास झाला असेल. मग आपण एक काम करूया का? आपण ते मोहन काका आहेत ना, त्यांनाच सांगूया काय ते. नाही, नको. उगाच त्यांना संशय आला तर आपल्या सगळ्यांनाच निघावं लागेल. नाही, जाऊ दे रे, मला भासच झाला असेल. आणि तसंही तुझ्यासारखा शूर भाऊ असताना मला घाबरायची काय गरज आहे, नाही का? हां, हो हो. तू थांब इथेच, मी आले. हां. तुला जे काही बोलायचं असेल ते बोल आणि फोन ठेव. आपलं या विषयावर बरेचदा बोलणं झालंय. पुन्हा तेच तेच बोलण्यात मला इंटरेस्ट नाहीये. तुला जे काही करायचं असेल ते कर, मी माझं बघून घे. 11 वाजले रात्रीचे. काय चाललंय राधिका? सॉरी जीजू, मी काय करू, माझा कंट्रोलच नाहीये स्वतःवर. काय होतंय मलाच कळत नाहीये. त्याही वेळेला तू हेच म्हणाली होतीस. तुझ्या लग्नाच्या आधीचं बोलतोय मी. मला तुम्हाला कोणाला दुखवायचं नाहीये, पण माझा कंट्रोलच नाहीये स्वतःवर. काय होतं तेच मला कळत नाही. माझं खूप प्रेम आहे त्या मुलावर, तो खूप चांगला मुलगा आहे, वगैरे वगैरे. आठवतंय मला जीजू, सगळं आठवतंय. स्वतःच्या आयुष्याची एवढी मोठी चूक कशी काय विसरू शकते मी? जीजू, कशी होते मी आणि काय झालंय माझं? आ बैल मुझे मार असं झालंय. एनिवे, सध्या काय स्टेटस आहे तुमच्या लग्नाचं? काही नाही, मी डिवोर्ससाठी अप्लाय केलंय, पण तो द्यायला तयार नाही. कसा देणार? स्वतःला व्यवहार ज्ञान शून्य, त्यात स्वभावही विक्षिप्त. सगळं घालून बसलंय, सगळं संपलंय. आता माझ्या आशेवर आयुष्य काढायचं म्हणतोय. मी त्याची पेन्शन प्लॅन किंवा LIC पॉलिसी आहे ना, आहेत ना माझ्या मागे माझे वडील, त्यांच्या जीवावर उड्या मारतोय तो. तुझ्या मागे आहेत वडील? त्यांच्याकडे तू गेलीस तेव्हा त्यांनी तर तुला दारातही उभं केलं नाही ना, म्हणून तर तू इथे आलीस. आणि तुम्हालाही ते आवडलेलं नाहीये, हो ना? काय फरक पडतो? कोणालाही.
काय फरक पडतो? जिजू मला माहिती आहे, माझ्या लग्नाच्या वेळी तुम्ही मला सारखं सारखं सांगत होता की या माणसाशी लग्न करू नकोस म्हणून. सगळेच सांगत होते, पण मी कुणाचंच नाही ऐकलं. ते म्हणतात ते खोटं नाही, विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि आता उपरती होऊन काही उपयोगही नाही. जे व्हायचं होतं होऊन गेलं. राधिका, आता ना तू त्याला काही करू शकत, ना दुसरं कोणी तुझ्यासाठी काही करेल अशी तू अपेक्षा करू शकत. झोप आता. गुड नाईट. जे व्हायचं होतं होऊन गेलं. तर ना तू त्याला काही करू शकत, ना दुसरं कोणी तुझ्यासाठी काही करेल अशी तू अपेक्षा करू शकत. मी तुमच्यापासून लांब कधीच जात नाही. हॅलो, एवढ्या रात्रीचा फोन केला? सगळं ठीक तर आहे ना? रात्री उशिरा फोन केला याचा अर्थ नेहमीच काहीतरी अडचण असते असं नाही ना. मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला. काहीतरीच काय बोलताय? कोणी ऐकलं म्हणजे? हे बघ, माझ्या बायकोशी असं बोलताना तुला काय वाटलं मी वाकणीसांना समोर बसवून बोलीन? आणि समजा झालंच तसं, तरी मी माझ्या बायकोशी काहीतरी बोलतोय म्हटल्यावरती वाकणीसांना हे समजायला हवं ना. काय झालंय काय तुम्हाला? एखाद्या लहान मुलाला त्याची आई सोडून गेल्यावर त्याला कसं वाटेल, किंवा एखाद्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीची त्याला खूप आठवण आल्यामुळे तिला फोन केला आणि तिने तो फोन घेतला नाही, तर त्या प्रियकराला कसं वाटेल, तशी अवस्था झाली माझी. चला, मी फोन ठेवते आता. हे बघ, फोन ठेवल्या ठेवल्या एक काम कर, गाडी आणि ड्रायव्हर तिथेच आहे, गाडीत बस आणि तडक इथे निघून ये. आत्ता कुठे अमृता इकडे रमली? लगेच येऊ म्हणता? एक मिनिट मिसेस जानकी किल्लेदार, मी तुला एकटीला निघून ये असं म्हटलं, सगळा गोतावळा घेऊन ये असं नाही म्हटलं. अच्छा, मग तुम्ही ऐका मिस्टर नरसिंह किल्लेदार, आता फोन ठेवा आणि सरळ झोपा. पण झोपल्यावर सुद्धा तुझीच स्वप्न पडतात, त्याला काय करू मी? उत्तर सोपं आहे, झोपूच नका किंवा एखादं काम करत बसा. नाहीतर त्या दिवशी माझ्यावर कसं गाणं म्हटलं होतं ना, तसं एखादं गाणं म्हणा. मी इतक्या पोटतिडकीने तुझ्याशी बोलतोय आणि त्याचं तुला काहीच वाटत नाही? कारण मला खूप काम आहे, त्यामुळे आता मी फोन ठेवतीये. तुम्ही सुद्धा झोपा लवकर. आणि आणि आय लव्ह यू. विसरलास ना मला? अमृता, मी खूप छान मूडमध्ये आहे. उगाच असं काहीतरी बोलून ना माझा मूड ऑफ करू नको, नाहीतर हे बघ फोन ठेवतो आम्ही. ओके, सॉरी. पण आधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे. 2 दिवस कुठे होतास तू? तुझ्या आठवणीत होतो. अच्छा, एवढीच माझी आठवण येत होती तर मला फोन का नाही केलास? अमृता, समजा तुझी आठवण आल्या आल्या मी तुला फोन केला असता, तर तू माझ्याशी आत्ता एवढ्या आतुरतेने बोलली असतीस? जास्त शहाणपणा करू नकोस. मी रमावतीला असू दे नाही तर मुंबईला, मी तुझ्या फोनची नेहमीच आतुरतेने वाट बघते. बरं बोल, कसा आहेस तू? सध्या तरी माझी परिस्थिती खूप वाईट आहे, कारण अमृता तू माझ्यापासून लांब आहेस. अँड यू नो व्हॉट, मला आत्ताच रिअलाइज झालंय की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. म्हणून अमृता, आता कोणीही जरी आपल्याला विरोध केला ना, म्हणजे कोणीही, तरी मी त्याचं ऐकणार नाही. आर्यन, तू खरं बोलतोयस? आय मीन, आर यू सिरियस?
अमृता, तुझ्या बाबतीतली कुठलीही गोष्ट मी विनाकारण बोलत नाही. तुझ्या फिल्मी भाषेत सांगायचं झालं ना, तर तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटायला लागलंय मला. त्यामुळे मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय, काहीही करून. हो अरे, मला सुद्धा खूप आठवण येते तुझी, पण काय करणार यार. मी इथे रमावतीला, तू मुंबईला, कसं भेटणार आपण एकमेकांना. अमृता, एक काम कर, जिथे असशील ना तिथून तू आकाशात बघ. तुला वर चंद्र दिसतो? सध्या तरी मला वर फक्त छत दिसतंय. मग माझ्यावर उपकार कर आणि तू जरा बाहेर ये आणि बघ त्या चंद्राकडे. मी चंद्राकडेच पाहतो. आपण दोघांनी त्या चंद्राकडे पाहिलं ना की आपली नजर कुठेतरी भेटेल. कारण प्रेमाची ताकद खूप मोठी असते, असं मी ऐकलंय अमृता. आर्यन, आय कॅन बिलीव्ह. आय मीन, तुझ्यासारखा वृक्ष माणूस एवढा रोमॅन्टिक बोलतोय. अमृता, मैं शायर तो नहीं, मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको, शायरी याद आ गई. बाप रे, आता तू एवढा रोमॅन्टिक झालायस म्हटल्यावर मला बाहेर यावंच लागेल. थांब जरा. अमृताताई, काका, मी इथेच वॉकला चालले. ठीक आहे, पण काय प्रॉब्लेम वाटला तर मला लगेच आवाज द्या. डोंट वरी, एवढा लांब मी जाणार पण नाही. हा बोल. हो, आले मी बाहेर. आता मला सांग, तुला चंद्र दिसतोय? हो, दिसतोय. म्हणजे पाहते मी. का तू पण पाहतोयस? हो, मला चंद्रही दिसतोय आणि त्यात तुझा चेहराही दिसतोय. आर्यन, फोन काका, फोन काका. काका, आता सांगूया ना तुला पोलिसात द्यायला. स्टुपिड, घाबरले ना मी. काका, सोडा, झाला माझा मित्र आहे तो. पुन्हा असं करू नका सर, नाहीतर तुम्हाला फार त्रास होईल. चल रे. बघतेस काय अशी? तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून हे सगळं केलं आणि इडियट, असं सरप्राईज द्यायचं असतं? घाबरले ना मी. तू चल, तुला दाखवते सरप्राईज. अमृता, मंद असं असतं सरप्राईज. स्टुपिड, घाबरले ना मी. तुला सांगते नाही, मगाचपासून मी विचारते काय झालं काय झालं. चल, तुला दाखव. अमृता अगं, काय ग अमृता, हे कोण? हे भूत आहे वय. मगाशी या भूताला बघून घाबरलीस वय. हो, यालाच बघून ओरडले मी. बास झाला आता. अमृता, एवढ्या लांबनं तुला भेटायला आलोय मी. तुला सरप्राईज दिला, माझं कौतुक करायचं दूर, मलाच बोलतेस तू. नाही, हे असं असेल ना तर मी जातोय लगेच लगेच इकडनं. आर्यन, तू मला सरप्राईज द्यायला आलाय. तुझी ओळख करून देते. काकू, हा माझा मित्र आर्यन. असं वय. अगं, मग त्यासनी दारातच काय उभं ठेवलेस? घरात घे की. ये र पोरा. चल.
झोपला नाहीस अजून? कामं राहिली आहेत? मी काही मदत करू? नाही नाही, म्हणजे कामं झालीच आहेत माझी, मीही झोपायला निघालोय. पण तू जागा कसा काय अजून? झोपच येत नाही बघ. चिऊ, गणेश, अमृता, जानकी सगळे एकदमच गेले ना रे गावाला. घर कसं रिकामं रिकामं वाटतं ना. मलाही असंच वाटतं, सगळं शांत शांत झालंय. काय करणार, अमृतासाठी हे गरजेचं होतं ना. दादा, लहानपणी अमृता काय मस्ती करायची ना, धिंगाणा घालायची. आता काय मस्तीखोर नाहीये ती. तसं नाही, तेव्हा तिच्या बरोबर तो आर्या नाही असायचा नाही. दोघं मिळून इतकी मस्ती कराय. लहानपणीच्या गोष्टी लहानपणी. तू एकदम असा गंभीर होऊ नकोस. पण मला तुला खरंच विचारायचं आहे, उद्या जर आपली अमृता म्हणाली की तिचं त्या आर्यनवर खरंच प्रेम आहे, तरी सुद्धा त्यांच्या लग्नाला विरोध करणार आहेस का तू? हो हो. ठीक, तू थोडा शांतपणे विचार कर. हे बघ वामन, मी शांतच आहे, तुम्ही शांतपणे विचार करा. ती युगंधरा कशी बाई आहे हे तुम्हाला माहित नाहीये. अशा बाईच्या हातात मी माझ्या मुलीचं आयुष्य सोपवं असं म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही विचारू कसं शकता मला? बर, समजा आपण उलटा विचार करून बघू. समजा आर्यन आणि अमृताचं लग्न झालं तर तुझ्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा मुलगा तुझ्या हातात येईल ना? हातात येईल? हां. कशाबद्दल बोलतोयस तू? लग्नाबद्दल की लढाईबद्दल? आणि वामन, ही असली राजकारणी भाषा तुझ्या तोंडी नाही शोभत. तू नको प्रयत्न करूस. शेवटी हा माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही या ना त्या कारणाने मला त्या मुलाबद्दल सांगणं बंद करा. हे बघ दादा, अमृतावर झोप तू आता. झोप, शांतपणे झोप. चला निघू आता, उशिरे झालाय ना खूप. म्हणजे रे, तू इथे नाही राहणार आहेस? तू रात्रीतूनच मुंबईला चाललास की काय? नाही म्हणजे मी इथे रमावतीतच राहतोय, पण इथे तुमच्या घरी नाही. का? अमृता, असं काय करतेस? इथे कसं राहील तू? हां, सॉरी. पण मग तू राहणार कुठे आहेस? इकडेच एका लॉजवर राहतोय. आपण उद्या बोलूया का? उद्या भेटू. हो, पण सांभाळून जा, इथे खूप साप वगैरे असतात. ये, ते लहान आहे का तो? काही साप वगैरे नसतात, फक्त चालताना जपून बघून चाल म्हणजे झालं. चला निघू आता. मी तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना, मी गेल्यावर बोला. आता मला खरंच उशीर होतोय. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. आपली झोपण्याची वेळ झाली आता, चला. हो, तू जा ना, येते मी.